असं पॅटर्न सजवलेलं आहे आणि मस्त छान थोडं नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता मी तुम्हाला काल बोलली होती की साडी घेतलेली आहे मी. सो आता ती साडी मला जायची बिडिंग फॉल आणि ब्लाऊजचं करायला. वाजलेत आता 9. बघू आता मला 11पर्यंत मिळतंय का, लेट सी. चलो पण जाऊया. सो फायनली मला ब्लाऊज आता शिवून मिळतं. बघू आता 11पर्यंत फास्ट करते ती. A few inches later. सो आमचं आता सरप्राईज तुम्हाला समजलं असेल. सो सरप्राईज आहे, त्यांनी घेतलेली आहे एक छानशी मस्त कार. आणि ती कार आता तुम्हाला एक थोड्या वेळात मी दाखवतो. आणि खरंच मी खूप खुश आहे, त्यांनी कार घेतलेली आहे आणि हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. केलं चालली आहे ना आज, कारण की आम्ही आहे ना ॲक्च्युली स्कूल वगैरे करून 3:30-4 वाजता पोहोचलो आहे. थोडं फटाफट रेडी झालं, मुलांना फटाफट रेडी केलं. पृथ्वीने वयाच्या 25 ते 26 वर्षामध्ये एवढी मोठी कार घेणं आणि एवढी मोठी अचिव्हमेंट करणं हे खरंच पॉसिबल नाही आहे. आणि त्यांनी आतापर्यंत कार नाही, स्वतःची बाईक सुद्धा स्वतः घेतली. कुठली आहे तुझी बाईक? ती सुद्धा स्वतः, आणि स्वतःचं सगळं स्वतः करत असतो. मला त्याच्यावरती एवढा अभिमान आहे ना. म्हणजे लहान भाऊ आहे पण माझ्या मुलासारखाच येतो. त्यांनी मला सरप्राईज दिलं, एवढं छान वाटलेलं आहे. आणि खरंच अशीच प्रगती करत. लहान भाऊ आहे पण वागतो मोठ्या भावासाठी. जे काही मोठी भाऊ करतात बहिणीसाठी, लहान बहिणीसाठी, ते सगळ्या गोष्टी तो करत असतो. म्हणजे तुम्हाला सांगते, काल आमची शॉपिंग सुद्धा त्यांनी करून केली. म्हणजे तो मला बोलत की मला तुला पार्टी वेअरमध्येच बघायचं आहे आणि मला तुला ट्रेडिशनल वेअरमध्ये नाही बघायचं आहे, तू जा आणि शॉपिंग कर. सो मी काल त्याच्यासाठी, त्याच्या मनासाठी गेली होती. पण मला तरी पण मला शॉप भेटले नाही, तरी पण तो मला नाही की तिथून पण घे पण घे. आणि त्याच्या मनासाठी मी आज एवढी सुंदर साडी घेतली आहे आणि त्याच्या पसंतीची आहे ती साडी. मला अशा वेअरमध्ये छान वाटते की ट्रेडिशनल वेअरमध्ये, तर नक्की सांगा मलाही. सो हे आहे ह्याच्यासाठी. आणि व्हाईट जो थीम आहे माझ्या मुलाचा आणि ह्यांचा, तो सुद्धा ह्याचाच आहे. ह्यालाच आणि अशा प्रकारे मस्त तयार झालेला आहे. सगळ्यात मस्त मम्मी दिसते. मम्मी बघू इकडे. मम्मी खूप छान दिसते. माझी मम्मा ना ऑलराऊंडर आहे. शंभू किंवा या गाडीचा एक असा स्पेशलिस्ट ह्या गाडीच्या वरती एक संगीत गाडीच्या वरती एक खिडकी असते, मज्जा येते.
ना आता बसलोय आणि खूप मस्त वाटतंय. पृथ्वीने आमच्यासाठी खूप मस्त आमच्या होता. पृथ्वीने गाडी घेतली आणि एवढं सुंदर वाटतंय. आता त्याच्याकडून ट्रीट पण आहे आम्हाला. आणि तुम्हाला माहितीये मम्मीची आणि शॉपिंग ऐका, मम्मीची शॉपिंग, पप्पांची शॉपिंग ही तर आधी झाली होती. मुलांची सुद्धा नाही केली होती, पण लास्ट मोमेंटला त्यांनी कृष्णलला आणि शिवांशला घेऊन आला तो आणि मस्त आणलं. एकदम त्यांनी मापात आणलं. कृष्णाला थोडं शॉर्ट झालं पण छान आहे ड्रेस. आणि माझं आणि त्यांचं आम्ही काल घेतलं. कारण माझ्या मुलाचं मला एवढं कौतुक आहे ना की कारण तो एवढ्या छोट्या वयामध्ये त्याने एवढं मोठं स्वप्न आमचं पूर्ण केलं आणि आमच्या घरातली सगळी जबाबदारी तो बघतो. आणि खूप लहान वयात असल्यापासूनच त्याने जबाबदारी सगळी घेतलेली आहे आणि हुशार आहे आई वडिलांच्या वरती, बहिणीवरती, बहिणीच्या नवऱ्यावरती. बहिणीच्या नवऱ्याला तर तो स्वतःच्या भावासारखा जपतो आणि भाचे लोक जे आहेत त्यांना सुद्धा. तर घरातल्या लोकांच्यावरती भरभरून प्रेम करतो तो. आणि गाडी घ्यायच्या अगोदरच मला साडी, म्हणजे ही जी साडी आहे म्हणजे शालू, त्यांनी मला घेतलेलं आहे. पप्पांना पण कपडे घेतले, शिवाय दिदीला, जिजूला आणि मुलांना त्यांनी येता घेतली म्हणजे. आणि स्वतःला त्यांनी काही घेतलं नाही पण आम्हा सगळ्यांना घेतलं. तर असं नाही की घेतलं म्हणून, कारण त्याने खरंच खूप मोठी अचिव्हमेंट केलेली आहे. त्याचं मला खरंच खूप कौतुक आहे आणि त्याला माझ्याकडून भरभरून आशीर्वाद. आज आम्ही इथं आलो शोरूम मध्ये. आम्हाला गाडी पण इतकं छान वाटलं आणि माझं आणि माझ्या त्यानं स्वप्न पूर्ण केलं. कमी वयामध्ये ही जी अचिव्हमेंट केली आहे ती खरं तर प्राऊड ऑफ हिम. आणि सजेस्ट केलं आहे आणि आम्ही इथे फर्स्ट टाइम आलेलो आहे. हे ठाण्याला आहे आणि खूप छान आहे. मला आवडलं यांचं एम्बियन्स. मला खूप आवडलं एम्बियन्स यांचा. खूप छान आहे. शिवांश बेबी कुठे पण बस, मामाकडे बस, कुठे पण बस. आम्हाला शांतपणे जेवू दे ना. पण तू गाडीत जाऊन बसतेस का? जे रडते त्यांचं मी घेणार नाहीये. मग आपल्यासाठी मुद्दा पण पाठ टाकते बघा. हिला चिडवतात आणि ही चिडते. आता आलेलो आहोत डिनरला आणि कृष्ण किरकिर करते. आय कॅन अंडरस्टँड, कारण की सकाळपासून तिची झोप झाली नाहीये त्याच्यामुळे ती किरकिर करते. एकदा ती जेवली ना तर तिला बरं वाटणार आहे. सो तिला आधी खाऊ पिऊ घालते आणि मग फायनली आम्ही आत्ता
घरी म्हणजे आता आम्ही खाली आलेलो आहोत आमच्या बिल्डिंगमध्ये, लॉबीजवळ आहोत आम्ही आणि आता मी घरी पोचणार आहोत आणि चेंज केल्यानंतर मी तुमच्याशी भेटते. तर मंडळी आता जस्ट मी फ्रेश झालेली आहे घरी येऊन, थोडं चेंज केलं, थोडं फ्रेश झाली. मुलं आता माझी झोपलेली आहेत कारण की आता आम्ही लेट आलेलो आहोत, ऑलमोस्ट 1 वाजलेले आहेत. सो त्यांना झोपून म्हणजे गाडीमध्येच ते झोपले होते आणि त्यांना झोपून थोडं फ्रेश होऊन म्हटले तुमच्याशी कनेक्ट होते. आणि खूप छान वाटलं आज, खूप मोठं सरप्राईज होतं माझ्यासाठी ते. आणि माझ्या भावाने खूप छान मोठी अचिव्हमेंट केलेली आहे आणि खरंच म्हणजे त्याच्या एवढ्या लहान वयात तो सगळ्या गोष्टी करत असतो. खूप मस्त वाटतं आणि अशा प्रकारे आजचा दिवस तुम्ही बघितलेलाच आहे. सो तुम्हाला आजचं सरप्राईज कसं वाटलं नक्कीच मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि हा व्हिडिओ इकडेच एंड करत आहे. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.